हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणारे प्रत्येकांना सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया. आजच्या काळामध्ये जर आपण बघतो की उपवासाचे काळ, बरेच लोक बोलतात की आमचा उपवास आहे. बरोबर. उपवास, पश्चाताप एक वेगवेगळ्या प्रकारची दिशा आहे. आणि येशूचं दुःख सण, या तीन गोष्टी महत्वपूर्वक आपल्याला पहिलं शिकायचं आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा सुवार्तेसाठी जो निघाला, मार्क 1:15 मध्ये वचन आहे, मग ते 3:2 मध्ये, तेव्हा तो लोकांना पश्चातापा विषयावर शिकवत होता. म्हणजे माणसाने जी काही पाप केलेली जी आहे ती पहिले प्रथम कबूल करायला शिकलो पाहिजे. चुका झालेल्या दुरुस्ती कशी करावी या विषयावर प्रभू येशू नगरात बरोबर गावोगाव जाऊन हा प्रचार करत होता. ही म्हणजे पश्चातापाची सुवार्ता. तर पाप वेगळं आहे, पश्चाताप पाप हे वेगळं आहे. दुसरं जे आहे येशूचं दुःख सण, येशूच्या पाठीमागे शास्त्री पुरुषी लोक बरोबर गावोगाव फिरवीत होते, ते वेगळं आहे. आणि त्याला आपल्या पापासाठी कुरसावर खेळवणं हे वेगळं आहे. तर आपण थोडेसे एक वचन घेऊया. मत्ते 3:2. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेला आहे. आता पश्चाताप या योग्य फळं द्यावी लागतात. स्वर्ग राज्य जवळ आले. त्याने काय केलं, जो मनुष्य पाप कबूल करतो त्याला स्वर्ग मिळत असते. आता हा शब्द येशूने सुरुवातीला दिलेला, आणि लूक मध्ये ज्या वेळेला तो शब्द 23:39 पासून जेव्हा पुढे सुरुवात केली, 2 चोरांचा दाखला मी तुम्हाला बरोबर वेळोवेळी सांगत आहे. बरोबर. त्याच्यात एक स्वर्गीय राज्यात जाण्यासाठी तयार केला, रेडी झाला, आणि एक अधोलोकात जाण्यासाठी रेडी झाला. म्हणजे पाप कबूल करायला तो तयार झाला नाही, पश्चाताप करायला तयार झाला. तर आता तुम्ही स्वतः आपले विचार करायचे. उपवास काळ वेगळा आहे. उपवासाला पण काही नियम दिलेले आहेत. आता उपवास कसा होता हे आपल्याला शिकायचं आहे. जेव्हा येशू ख्रिस्त मध्ये 17:17 पासून एका अशुद्ध आत्म्याला काढायचं होतं, तेव्हा येशूच्या शिष्यांकडून ते निघालं नाही. तेव्हा प्रभू येशूने त्याला सांगितलं, ही जात असते, ही जात उपवास आणि प्रार्थना. आता आपण अशुद्धात आहेत. 365 दिवसानंतर आपण अनुभव घेतो. 365 दिवसामध्ये, ते 365 दिवसामध्ये 40 दिवस कट करा, 325 दिवस आमच्या अंगावर असतात. बरोबर. आणि या 40 दिवसामध्ये कोणीही उपवास काळामध्ये 40 दिवस उपवास करत नाही. कितीही उपवासक जरी असला तरी 40 दिवसात पाण्याचा घोट तरी पितो. उपवास असलं म्हणजे, योनाच्या तुम्ही काही गोष्टीविषयी बघितलं असेल, 4 अध्याय योनामध्ये उपवासाविषयी काही मुद्दे आहेत. उपवास काळ वेगळा आहे, दुःख सण वेगळा. येशूचं दुःख सण सुरू होते मत्ते 26 अध्यायापासून, 14व्या वचनापासून जे सुरुवात आहे, भोजन करायला लागलेलं होतं. त्यानंतर जुदाच्या मनामध्ये एक विश्वासघात म्हणून तो शैतानी आत्मा शिरला, आणि ह्याने येशू प्रभूचा घात कसा करावा त्या पैशाच्या लालचीमुळे
हे त्यांनी निर्णय घेतले. आणि येशूला शास्त्री पुरुषी मुख्य याचक लोक होते अशाच्या जवळ नेऊन त्याला मारायचा प्रयत्न केला. परंतु तो देव होता. देवाला कोणी पाहिलं पण नाही किंवा 1:18 आणि देवाला कोणी मारू पण शकत नाही. कारण ज्याचं मन साफ आहे तोच फक्त देवाला पाहू शकतो. आता मोशेसारखा एक होता, अब्रामासारखा, नोआसारखा. ह्यांना परमेश्वराच्या वाणीने दर्शन मिळाली आणि ही वाणी तुम्हाला ना मला सुद्धा मिळाली. म्हणून देवाचं रूप म्हणून लोकांना दिसू शकलं नाही एवढा तेज होता. योहान 8:12 मध्ये तो प्रकाश होता. म्हणून उत्पत्ती 1:27 जे आदामाला परमेश्वराने दर्शनात येईल, बोलण्यात येईल, जे शिकवण दिलेलं होतं तेच येशू ख्रिस्त लूकमध्ये 1 अध्याय 26 पासून या वचनाद्वारे सुरुवात केलेली स्वर्गीय दूत, त्या दूताचा 4 दिवसातला एक गब्रिएल देवदूत एका कुवारी मरियेकडे आला. आणि पृथ्वीवर मानव देव माणसा देव उत्पत्ती 1:27 प्रत्येक मनुष्य देवाचं एक रूप आहे. आणि हे देवाचं रूप काय बोलतात? देवाची सेवा. म्हणून योहान 10:35 मध्ये त्याने वचन तसं. आज आम्ही देवासारखे बनायचा प्रयत्न करतो, परंतु परत कुठेतरी आम्ही आमच्या जीवनामध्ये नुकसानात पडण्याचा प्रयत्न करतो. कारण आम्हाला सत्य अद्याप माहिती नाही. योहान 8:32 मध्ये सत्य तुम्हाला समजेल, सत्य बंधनातून मुक्त करेल. बंधन म्हणजे आपल्यात असलेली पाप, त्याच्यातून सुटकारा करेल. योहान 9:31 मध्ये देव पापी लोकांचा ऐकत. आता तुम्ही विचार करा, या 3 गोष्टी तुम्ही एकत्र आणलेल्या आहेत. काय आणलेल्या आहेत? उपवास काळ, दुःख सण आणि हालेलुया. हालेलुया. उपवास वेगळा. 158 मध्ये जो मनुष्य उपवास करतो त्याने त्या दिवसाचं अन्न भुकेल्यास द्यावं, तो उपवास करतो. त्या दिवशी भांडण नाही, खटखट नाही. काय नाही रे, दुधाचा चहा पिला चालते. आता दूध लोक बरं चांगली गोष्ट आहे. बटर खाली तर चालतं, चहामध्ये भांडण नाही. खाणं पाहिजे. येशूने सांगितले मध्ये 6 नवपासून रोजची भाकर आज आम्हाला दे. हालेलुया. अरे शेंगदाणे खाली तरी चालतात उपवास. केळी खाली बसरायची ती पण चालतात. उपवास आहे ना. उपवासामध्ये अन्नधान्याचं सेवन नाही, खाणं नाही, खायचं नाही, त्याचा वास सुद्धा घ्यायचा. मी पण तुमच्यासारखा ढोंगी होता म्हणून मी उपवास करत नाही. कारण मला सत्य कळालं, रोजची भाकर देवाने सांगितलं खा, पण पाप करू नका. मी उपवास करतो पण पाप सोडायला तयार राहते, ते उपवास कामाची नाही. हे सत्य शिक्षण या शास्त्रात दिलेलंच आहे. मी पण जसा तुम्ही होती तसा मी पण होता. आणि हे शिक्षण घेऊन मी स्वतः या परिस्थितीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करतो. म्हणून मी लोकांना सांगतो की तुम्ही उपवास करतात ना, मग ते 6:16 पासून दिलेलं वचन आहे. हल्लीचे उपवास तुमच्या कामाचे नाही. हे शास्त्रात लिहिलेलं लिखाण केलेली वचन आहेत. उपवास कसा करावा हे पहिले शिकलं पाहिजे आणि उपवासातून परिवर्तन कसं करून घ्यावं हे शिकलं पाहिजे. सगळ्यात माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे स्वतःचं परिवर्तन. तुम्ही काय खायचं आहे ते खा, पण पाप सोडा. जो त्याग तुम्हाला करायचं आहे, जीवाला पिढा मारायची, ते काय फायदा? 158 अध्यायामध्ये एकदम परफेक्टली उपवासाविषयी, चिन्ह, चमत्काराविषयी, मार्गाविषयी, अनुभवाविषयी कसं दिलेलं आहे ते सुंदर एक दाखला आहे. मग ते 6:16 पासून दिलेलं उपवासाविषयी. उपवास करताना ना कोणाशी बोलायचं नाही. पहिल्यांदा डोक्यावर तेल टाका, म्हणजे शांत राहू दे, बुद्धी शांत. मग तोंड धुवा. पहिलं तोंड धुतात, मग डिश एंटीना सांग.
मग त्याच्यामध्ये दुसरं काय असेल ते टपाटप वाजवते ती वेगळी. किती हत्या होते त्याची. कारण निर्गममध्ये तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला माहिती पडेल हालेलुया की उपवास आज्ञा मोडणं फारोच्या जीवनामध्ये काय काय पाठवलं तेव्हा पाठवलेल्या होत्या. तिकडे व्हिडिओ पाठवलेले काय काय तुम्ही अनुभव घेतलेलीच आहेत. त्याच्यात वाचन घेतले असेल. सगळ्यात श्रेष्ठ काय माहिती का? पश्चाताप. मी चुकलो हालेलुया. मला कळायला लागलं, मला सत्य समजलं. मी सत्यात वळालो. आता बरेचशा लोकांनी 40 दिवसाचा अवकाश पकडला आहे आणि काय सांगितलेलं आहे? माझे उपवास आहेत. हा उपवास काळ सुरू झालेला आहे. कोणाचा उपवास काळ सुरू झाला नाही. योनासारखं जीवन जगायला मग शेवटला कठीण जाते. योना पण उपवासा काळाविषयी पश्चातापाविषयी फक्त योहानाने आणि येशू ख्रिस्तानेच पश्चातापाविषयीचं सगळे पवित्र शास्त्रात अनुभव दिले. तो रानात राहत होता. त्याला मध आणि टोल खायचे. जेवण खाणं सोडून दिले. हालेलुया. त्यांनी खरे उपवास केले. प्रभू येशू ख्रिस्ताने 40 दिवस 40 रात्र उपवास केला. मत्ती 4 अध्याय. उपवासात सैतानाने येऊन त्याची परीक्षा घेतली. कोणाची? प्रभू येशू ख्रिस्ताची. उपवासामध्ये तुमची परीक्षा होते या उपवास काळामध्ये. म्हणून तुम्ही सांगता चहा बटर खाली तरी चालते. मी पण एक डोंगीच होतो. जेवायला काय करणार माहिती का? चपात्यानं भाजी. कारण चपात्या काय सिस्टम आहे? पोट भरून ठेवते. भात आहे ते पोट खाली करत लवकर वितळते भात. मी शिकलाय तेच तुम्हाला शिकवतो. मी पापी आहे म्हणून तुम्हाला सांगतो चपात्या खायच्या का रोट्या खायच्या किंवा भात खायचं. काही लोक उपवासाला चॉकलेट तोंडात खातात पण जेवण नाही. कारण चॉकलेट हे पोटाला भरती देते. कारण गोड लागते ना. पोटामध्ये ते जंत असतात. त्याला गोड वस्तू आवडते. हालेलुया. किती उपवास चांगला आहे. वडापाव खाला तर चालतो. उपवास आहे. किती छान जीवन आहे. सफरचंद खाल्लं तरी चालते. उपवास. पहिलं उपवासाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. म्हणजे ते माझ्यासारख्या डोंगीसारखं मुश्किल आहे. बरोबर. कारण मी उपवासाला काय खायचं माहिती आहे? काय खात असेल? चणे आणि पाणी. कारण चण्याला पोट फुगते. दुसरं दुधाचा 1 ग्लास आणि पाण्याचा 1 ग्लास. त्याच्यात पाव टाकायचे. म्हणजे ते पाव काय व्हायचे? दुधाला ना पावाला पोटाला फुगी पकडते. म्हणून पावाला बोलतात पोट फुग्या. म्हणजे फुगून ठेवलं का उपवास झाला की नाही? आयडिया भारी होती नाही का? कसे बघतात उपवास चालू असतो. काय उपवास चालू आहे का? हालेलुया. परिस्थिती अशी आहे. मी सांगितलं ना 3 टाइम का 4 टाइम खा. पण देवाला फसवायला जाऊ नका. हालेलुया. तो खरी भाकर आहे. एवढा साथ द्यायला कष्ट दिलेला. देवाच्या काही गोष्टी अशा महत्वाच्या आहेत ते पहिले समजून घेतलं. उपवास हा शब्द थांबवा. दुःख सण वेगळे थांबवा. आता आपल्यामध्ये उपवास असते त्याच्यामध्ये किती प्रकार चालू असतात. पण उपवासामध्ये दुःख सण पण येशूला आपण क्रूसावर खेळलेला आहे. खेळवायला लावलेला आहे. बांधून ठेवलेला आहे. तो त्या टायमाला नव्हता. उपवास वेगळा आहे. ते खूप लांब आहे.
त्याच्यानंतर येशू ख्रिस्ताने ना उपवास काळामध्ये, उपवास काळ त्यामध्ये 40 दिवस 40 रात्र देवाशी बोलत होता. कोणाशी? माणसाशी बोलत होता. ना त्याला भूक लागली ना, तेव्हा शैतान त्याची परीक्षा घेण्यासाठी आला. तेव्हा त्यांना सांगितलं, तू जर मला नमन करशील ते सगळं वैभव, त्याने नेलं उंच आणि पवित्र स्थानाचा अर्थ दाखवला. आणि नमन करशील ते सर्व मी तुला देईन. काय सांगितलं? हा वेगळा, हा वेगळा. त्याच्यानंतर त्यांनी सुरुवात केली रोग्यास बरे करायला. योहानाला अटक झाल्यानंतर मत्तेमध्ये सुरुवात करा वाचायला. येशूच्या जन्माची स्टोरी लोकमध्ये पण वाचायला सुरुवात करा 1 अध्यायापासून. त्याचा जन्म कसा, त्याचे परिवर्तन कसं झालं, त्यांनी कसा त्याग केला, 40 दिवसानंतर कसे अद्भुत चमत्कार करायला सुरुवात केली, कार्य केले योहानाला अटक झाल्यानंतर. आणि त्याच्यानंतर त्यांनी अनेक गोष्टी गावोगाव फिरून प्रचार, सुवार्ता, शिष्य निर्माण केले. त्याच्यानंतर शिष्याना अधिकार दिला, पण जमलं नाही कार्य करायला. ते पण खादाड निघाल. त्यानं सांगितलं, जा घरी खात पित राहा. नाही, ते खाण्याच्याच मागे राहिले. मग भूत काढता आली नाहीये, ना प्रवचन देता आलं, ना प्रार्थना करता आलं. मग शेवटी येशू जवळ आणलं. आणि प्रभू येशू जवळ आणल्यानंतर प्रभू येशू त्याला सांगितलं, पुढील पिढी म्हणजे कुठची पिढी आहे, काय कामाची आहे, ही जात उपवास आणि प्रार्थनेशिवाय निघत नाही. एखादा शुद्ध आत्मा निघायचं असेल तर त्याला पहिले उपवास करा, तेव्हा आत्मा साफ होईल. खायचं नाही. आता मलाच पाण्याचा प्यास लागलेला, वाटत होतं थोडासा पाणी पितो कसा थोडा, परंतु हे वेदी सोडून पाणी पिणं बरोबर नाही आहे. मी माझ्या स्वतःला योग्य हे समजते की देवाच्या बाबतीत तिथे त्या टायमाला कुठल्या गोष्टी ठेवायच्या म्हणजे आम्ही देवाबरोबर नाही मग नाही पाणी पिलं नंतर पिऊ आलं नाही. कारण योहान 7:37-38 वचनामध्ये तसं दिले. तर जेवढा तुम्ही त्याग करणार ना तेवढं तुमच्यामध्ये स्ट्रॉंग पॉवर येणार. मी देवाला काय सांगतो माहिती आहे, तुम्हाला काय वाटते ते शिकवा, आम्हाला वाटते ते शिकवू नका. कारण आमच्याने काही शिक्षण होणार नाहीये. येशूच्या बरोबर शिष्य होते, ते शिष्या देवाच्या बरोबर असून सुद्धा शिकले नाही, तर आम्ही पापी आहेत. पण तुम्हीच आम्हाला शिकवा. कारण मध्ये 22 तुम्ही नाही बोलत तुमच्या काही परमेश्वराचा. मला काय सांगायचंय तुम्हाला माहिती आहे, हल्ली जगात जे चालले नाही त्या पद्धती चालू नका. ह्यात काय चाललेलं आहे ते चाल. ही जी आहे ना ही तुम्हाला सरळ मार्ग शिकवेल. कारण येशू ख्रिस्ताने पहिल्यांदा सांगितलं योहान 14 मार्ग सत्य जीवन मीच आहे. माझ्याकडे आल्यावर कोणी पित्याकडे जाणार नाही. प्रभूच्या मार्गानेच म्हणजे या शिक्षणाने आपण परमेश्वराकडे जा. आता सगळे लोक सांगतात बघा उपवास आहे की नाही, 40 दिवसाचा उपवास आहे की नाही, काय बोलत नाही ते. मी तर बकरीचं मटण खाल्लं. आता काय बोलतील बोला, माझ्या पुढे वाढलं ते खाल्लं. मला जेव्हा वाटते ना आज मी उपवास करायचा आहे त्या टायमाला मी काहीच खात नाही. काल ते मी जेवलोच नाही, मग काय बोलणार. कुठला तरी उपवास करायचा आहे ना तेव्हा सांगून नाही करायचं. मला चांगलं काम करायचंय, माझी ताकद कमी पडते, शक्ती नाही माझ्यामध्ये, ते उपवास करून पुढे जाण्याचा आता मला काहीतरी गरज आहे तर मला उपवास करणं गरजेचं आहे. मला वाटतं की मी हे काय चांगलं करतो. प्रभूने शेवटला शिष्याना ते सांगितलं, रोजची भाकर आज आम्हाला दे. देवाने जे शुद्धीकरण दिले तेच खा, अशुद्ध नाही. आता काही लोक सांगतात डुक्कर पण शुद्ध आहे, खा. काय वाटते तुम्हाला?
मग पौलाने काय सांगितलं, देवाने सगळं शुद्ध केले, तुम्ही अशुद्ध का समजतात? किती गोष्टी आहेत. अनुवादमध्ये 11:7 पासून 14:7 पासून, देवी 11:7 पासून ही गोष्टी बघत. शुद्ध आणि अशुद्ध, अशुद्ध हे शैतानाचं आणि शुद्ध जे आहे ते परमेश्वराचं. ज्या वेळेला परमेश्वराने आदामाला आज्ञा दिली होती आदेन बागेच्या गोष्टी, त्यावेळेला सापाने भुरळ घातली एवेला आणि लुसिफरने ते नष्ट करून टाकले, जीवन सगळं नष्ट केलं. म्हणून देवपुत्र जे होते याच्यामध्ये उत्पत्ती 6:5 पासून वचन दिलेले आहे, देवपुत्र पण बिघडले. आणि तर जगात बरेचसे बिघड आहे, कारण मध्ये 16 मध्ये दिले दुष्ट आणि व्याचारी विचार येणारी कल्पना फार कठोर. ही खतम, ही पृथ्वी आता खतम होण्याची वेळ आलेली आहे. हे काही वर्ष आहेत, ते फक्त सावध राहा. तुम्ही फक्त चेष्टामध्ये राहतील. एशिया 22:13 उद्या मरायचंय का, आपल्या मजा करा. आली जग याच्यातच चाललेलं आहे. नोहाच्या काळात जलप्रय आला, समजलं नाही, तेच अचानक येणार आहे. आम्ही बेसावध नाही, आता सावधगिरीने चालायचं, पश्चाताप करत राहायचं. हे वर्ष 40 दिवस येतील. आता रोमकरासमध्ये 6 ते 8 वचनात आणि 9 वचनामध्ये दिले, मेलेल्यातून ख्रिस्त उठलेला मरत नाही ना, मरणाची सत्ता चालत नाही. आणि तुम्ही आणि मी आज या सत्यावर लक्ष देत आहे. मग आम्ही काय हे शास्त्र वाचले? एक माणूस शास्त्राच्या नियमात चालत नाही. अधर्माचे नियम आपल्यामध्ये माणसाचे आहेत. देवाला जे आवडत नाही ते आपण करत आहोत. लक्षात ठेवा, तुम्ही वचनाद्वारे लक्ष द्या. देवाला जे आवडते ते घ्या, खूप फायदे आहे, खूप फायदे. हे बघा, मत्ते 12:36, तुमची कर्म तुम्हाला, माझी कर्म मला. मी जर चुकीचं शिकवण देते तर मला फटका बसेल. तुम्ही शिकवत आता चुकीचं शिक्षण घेत असेल तर तुम्हाला फटके होते. कर्म कोणीच माणूस चुकणार नाही. सगळ्यांना कर्माचं परिणाम भोगावं लागते. आता बोलायला नाही जायचं कोणाला, हे शिक, ते शिक्षण घे, हे शिक्षण घे. ऐकणाऱ्याने ऐका, कारण प्रेषित 28:26 पासून प्रभू येशूने सांगितलेलं होतं आणि मध्ये 13 ते 10 पासून सांगितलं. येशूने आपल्याला अगोदर मार्गदर्शन केले, या लोकांना जाऊन सांग, ऐकाल तर खरी, पण त्यांना काही समजत येणार नाही. देवाकडे येणाऱ्या लोकांचं सिस्टम कसं आहे माहिती आहे का? कसं शिक्षण आहे ते मी तुम्हाला सांगतो. देवाकडे आल्यानंतर देवाच्या इच्छेने जायचं. मग देव जो आपल्याला शिकवते त्या शिक्षणाकडे आपल्याला लक्ष पुरवायचं. पण जर देवाच्या इच्छेप्रमाणे वागलं नाही ना, आपल्याच इच्छेप्रमाणे वागणं चालणं, तर आपल्या स्वतःला आपल्या कर्माची भोग आपल्यालाच भोगावी. एकदा तुम्हाला देवाची ओळख झालेली आहे, परत ओळख होत नाही. लक्षात ठेवा. आता तुम्हाला देवाने ओळख करून दिलेली आहे आणि तुमची ओळख देवाशी झालेली आहे, तर परत ओळख होत नाही. परत शेवट तुमचं परिणाम फार मोठ्या धक्क्याचं तुमच्या जीवनात कार्य करणार, कारण तुम्ही ओळखलेलं आहे. मग आता ओळख का तुमची वाचली गेली? मिस्र देशातून, द्राक्षगृहातून तुम्हाला बाहेर काढलं तर तिथे देवाचा दोष नाही. देवाने एकदा आपल्याला त्या गाडीतून बाहेर काढल्यानंतर आध्यात्मिक शिक्षणाकडे जर आपल्याला नेऊन सोडलेलं असेल तर ते रोज पकडणं आपल्याला गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला स्वर्ग मिळते, तेव्हा आपल्याला पश्चाताप. आठवड्याला एकदा आपलं जीवन येशूला देऊन त्यावेळेला वेळेचा वेळेचा नेहमी सदुपयोग करा. म्हणजे चांगले उपयोग करून पाप नाही घडलं पाहिजे. एकदा पवित्रता माणूस बनला ना, तर तो पवित्रतातच चालतो. पण जर ज्या व्यक्तीपासून तुमचं जीवन मार्ग 9:42 तेव्हा तुमचं जीवन खतम होणार.
तेव्हा तुमचं भविष्यात शांती नाही. म्हणून 3 गोष्टी पाठ करा. हा उपवास काळ असतो तो वेगळा आहे. समजलं? किती लोकांचं सिस्टम शिक्षण चुकीचे असतात माहितीये तुम्हाला. म्हणून प्रकटीकरणामध्ये ना 22 अध्याय 13 पासून पुढे दिलेलं आहे. 17 पासून ते पुढे दिले. त्याच्यात भर नाही घालायची ना काढायचं नाही, देवपीडा नाही. तुम्ही स्वतः विचार करा. हे पहिलं उत्पत्तीचा अनुभव सांगतो मी तुम्हाला. किती संदेश ते गेले, शेवटी प्रभू येशूला या पृथ्वीवर यायला लागला. बरोबर. मत्ते 4 आणि लूक 4 अध्यायामध्ये येशू ख्रिस्तानी 40 दिवस 40 रात्र उपवास केले. एक ठिकाण ते झालं. त्याच्यानंतर मत्ते 26 अध्याय त्या 12 प्रेषितांना भोजन करण्याचे 14व्या वचनापासून भोजन करण्यासाठी, तेव्हा 30 नाणे चांदीचे, किती? 30 रुपये चांदीचे, हे येशूला पकडण्यासाठी शास्त्री पुरुष लोक, मुख्य याजक, कष्ट दिलेले याजक लोकांचं काम दिले. याजक कोणते आहेत? ते धार्मिक याजक नाहीये, अधर्म याजक आहे. आणि ह्यांनीच येशू ख्रिस्ताचा घात केला. आज समाज सत्यावर नाही. कोणत्या माणसाने पवित्र शास्त्राबाबतीत अनुभव घेतले नाही. शिक्षण पवित्र आत्म्याचं असते. तुम्ही मानवी व्यवहार किती वाचा, तुमच्या लक्षात नाही राहणार आहे. पवित्र शास्त्र असतात, जे पवित्र आहे त्याच्याच डोक्यामध्ये राहतात. जे तुम्ही पवित्र बनतील तेव्हा हे पवित्र लक्षात राहील. आपण अपवित्र आहे. आपल्या लक्षामध्ये राग, नफरत, निंदा, द्वेष, हेवा हेच भरलेलं आहे. हे भरून ठेवलेलं आहे. म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा लक्षात द्यायचं की देव माझ्या शरीरात आहे का शैतान माझ्या शरीरात. म्हणजे खरेदी करा दुसऱ्यामध्ये 12:7 मध्ये दिले, ठोश्य मारणारा तो एक शैतानाचा एक दूत आहे. आणि हो शरीरामध्ये मारतो मारतो मारतो. खोटं बोल, चोरी कर, लबाडी कर, योहान 8:44. मग खोटं बोलायला सुरुवात करतो. आपलं भविष्य वचनावर नसेल तर जिंदगी कुठेतरी कोसळलेली आहे. म्हणून जीवनामध्ये पहिली वेळ देवाला द्या. मी नेहमी लोकांना सांगतो की प्रभू येशू शिवाय तुमचं लाईफ नाही. अरे इस्रायलचं गुरु होता योहान 3:3 नव्याने जन्माला वाचून पुढे देवाच्या राज्यात प्रवेश करू शकतो. नवीन जन्म आमचा झाला पाहिजे. ख्रिस्तिया नात्यामध्ये नवीन जन्म. आमची पाप स्मरण करत नाही. इब्रिकरा स्पष्ट सांगते, यापुढे मी तुझं पाप आठवत. एकदा पापांची क्षमा झाली ते झाली. पुन्हा भविष्यात तुम्हाला पाप तुम्हाला आठवणार पण नाही पूर्वी तुम्ही काय करत होते, कारण तुमची पाप सगळे उचलून दिली. आज आपल्या अपराधांची प्रभूने आपल्याला क्षमा करावी. पापांची आपल्याला क्षमा व्हावी. सर आम्ही पश्चाताप, हे वर्ष समजा आलेलं आहे, तर मी पश्चातापामध्ये जर ओळख असतील त्याला फक्त पवित्र शास्त्राचं शिक्षण हवं आहे. तेव्हा तुमचं जीवन हे करा. 3 गोष्टी पाठ करायच्या. पश्चाताप वेगळा आहे, येशूचं दुःख सण वेगळा आहे, आणि खाणारी उपवासाची पोटाचा भाग अलग आहे, शरीराच्या अवयाचा भाग अलग आहे, आणि पवित्र आत्म्याचा भाग अलग आहे. 3 गोष्टी पाठ करा. अर्धा तासात मला काय तेवढं भेटत नाहीये. तर तुम्हाला एकदम मी कशा प्रकारे 3 गोष्टीची परफेक्टली एक गोष्टी शिकू शकता असं काय ते रिट्रीक नाही. रिट्रीकमध्ये काही कसं असते ते टप्प्यावर असते. आता हा एक भाग उपवासाचा असेल तर उपवासामध्ये जायचं. पश्चातापाचा भाग आहे तर पश्चातापा विषयावरच सगळी वचनं घ्यायची. आणि दुःख सण जे आहे ते दुःख सणाविषयी येशूला कशामुळे दुःख, येशया 53:5 अध्यायामध्ये येशयाचं भविष्यवाण्याने तरी पहिलं उत्तर दिलेलं आहे. त्याच्या माराने आम्हाला आरोग्य मिळाले. मार खाला आमच्यासाठी त्यांनी. तो अनुभव अलग आहे. त्याला बोलतात
उपवास काढलाय, त्याला आमच्या दुष्कर्मामुळे ठेच लागला. तेव्हा आम्हाला जाणीव झाली पाहिजे की हाच व्यक्ती आम्हाला सोडण्यासाठी या जगात आला, बाकी कोण या जगात आलेलं नाही. म्हणून कोणते काळ आपल्याला पाळायचे, कोणत्या काळामध्ये आमचं भविष्य चालवायचं, हे शिक्षण आम्हाला प्रत्येकाला घेता आलं पाहिजे. जर पवित्र आत्मा नसेल तर आमचं भविष्य पण आमच्या जोडीला नसेल. मेन पवित्र आत्मा. समजलं? हे बघा, देवाने तुम्हाला एकदा ओळख केलेली आहे. तुम्ही वचनात आहेत, शिक्षणात आहेत, नियमात आहेत, परत नवीन विचार करायला जाऊ लागता. लूक 11:24 हे 7 अशुद्ध आत्मे येतात, त्या माणसाची पहिल्यापेक्षा हालत खराब होते. तेव्हा तुमचा अंत जवळ आलेला असतो. त्यावेळेला देव आपल्याला बघत नाही. जा, तुझी कर्म तू भोग, आता शेवटचा अंत. वेळ नाही आपली. वेळ नेहमी पवित्र आत्म्याच्या द्वारे जोडली जावी आणि या वेळेचा सदुपयोग नेहमी करता आला पाहिजे. आता जर तुम्ही प्रार्थनेमध्ये जीवन जगत नसेल तर तुमचं जीवन शून्य आहे. या विषयावर पुढे आणखी सांगणार तुम्हाला, आता नाही, पुढच्या प्रवचनात. कारण जर तुम्ही पापपदरी नाही घेतली, बरोबर की नाही, तर तुम्हाला आरोग्य मिळणार, स्वर्ग मिळणार. आता मत्ते 9:1-6 वचनामध्ये त्यांनी काय सांगितले बघा. एक पक्षघाती मनुष्य येशूकडे आणला, किंवा मार्क 2:2 पण येशूकडे आल्यानंतर त्याचा विश्वास पाहिला. बघा, तुमचा विश्वास असेल ना, तुम्ही येशूकडे खऱ्या मनाने आल्यात, मी पापी आहे, स्तोत्रशील 32:5 मनात कबूल केल्यानंतर प्रभू येशू तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करतो. तिथेच तुमच्या अपराधाची क्षमा होते. आणि त्याला सांगतो, ओठ आपली बाज घेन घरी जा. तुझ्या घरचे लोक कामाला आले का? बघ, कोणताही मनुष्य पाप करतो तेव्हा घरातले एक व्यक्ती पण नाही. एक मनुष्य पवित्र बनतो, त्याचा पण घरातला एक मनुष्य त्याला सपोर्ट करत नाही. अधर्माला भरपूर सपोर्ट करतो. येशूला पण कोणी सपोर्ट केला नाही, पण स्वर्गीय बाप होता. येशूच्या वधस्तंभाजवळ तुम्ही अनुभव घेता. जेव्हा येशूला खेळल्यानंतर शिष्य पण होते, स्त्रिया पण होते, पण जेव्हा लोकांमध्ये भीतीचा आत्मा तयार केला गेला, यांच्या जोडीला त्यांनाही मारा, तेव्हा शिष्य वगैरे सगळे हळूहळू पळ काढले. पण पेत्र जो होता ना, तो प्रभूच्या वचनात आणि शिक्षणात खूप विश्वासू होता. कारण पेत्राने सगळ्या गोष्टी बघितलेल्या होत्या, कसे कसे घटना होतात ते आणि व्यवहार. पण शेवटी पेत्राने बाजू पालटी केली. मी नाही त्याला ओळखत. 3 वेळा नाकांवर तेव्हा कोंबड्याने आवाज दिला. तेव्हा पेत्राला पश्चाताप झाला. जर पक्षी प्राणी जी लोक जी आहेत, हे जर विश्वासी आहेत आणि हे लोक देवाचे नियम पाळतात, मग आमचं काय? यांचं जीवन काय? याला कोण पण मारू शकते, कधी पण मारू शकते. आम्ही तर पळू शकतात, ते पळू शकत नाही कुठेच. ते आपल्यासाठी बलिदान देतात. आम्हाला जर कोंबडी खायची असेल तर मस्त मी कोंबडा खायचा असेल तर त्याचं मर्डर करत, त्याला कापलं, जर तुकडे तुकडे केले जातात आणि ते आम्ही खातात. तसं येशूने आपलं शरीर आम्हाला दिले तुकडे तुकडे करून, आणि हे माझ्या आठवणीसाठी करा. कोण आज आठवण करण्यासाठी आहे? तेव्हा पेत्राला लक्षात आलं, काही मोठा सण काय कार्यक्रम असेल तर पहिला कोंबडाच कापतात.
तो आपला बलिदान देऊन आमच्या सुखासाठी आम्हाला तोंडाला चव जास्त यावी पासून तुकडे 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 करून आणि ते आम्ही खाता. तर कोंबड्याने आवाज यासाठी दिला, मी सुद्धा ख्रिस्ताबरोबर जायला तयार आहे. मी पण तुमच्यासाठी अर्पण केलेला आहे. सण असला, कार्यक्रम असला बघा, त्याला अर्पण करायला लागते की नाही? आपण कधी अर्पण झालेले? पेत्राला सगळ्या गोष्टीची समज आली. एक कोंबडा आमच्यासाठी बलिदान देतो, हा तो जगासाठी बलिदान देतो. ह्याने काय गुन्हे केलेले होते? त्या कोंबड्याने काय गुन्हा केलेला होता? आम्ही खातो असं. हालेलुया. म्हणून इब्री करासमध्ये ना 9 अध्याय 11-12 वचन येशूने काय सांगितलं? बकऱ्याचे, वासऱ्याचे हे रक्त नाही, त्या टायमाला कोंबडे कापायचे, बकरी कापायची, वासरू कापायची. पापासाठी कबुतराचे पिलं त्या अर्पण करायचं, पक्ष्याला मारायचं. तेव्हा तो सांगतो हे काहीच तुमच्या कामाला नाहीये, पण माझंच रक्त आहे. इब्री करास 9:22 रक्त वतल्यापासून पाप क्षमा होतो. म्हणून उपवासाचा अर्थ समजून घ्या आणि बलिदानाचा अर्थ समजून घ्या. पश्चाताप करा, कारण आपलं जीवन स्वर्गासाठी नसेल तर आपल्या जीवनाला काहीच कामाला अर्थ आहे म्हणून समजत नाही. हे अर्थ समजून घ्या. माझं भविष्य काय? लोक करतात तसं करू नका. मध्ये 10:17 दिले, माणसाच्या बाबतीत सावध राहा. माणसं आपली स्वार्थ स्वभाव आहे. कोणी स्टडी केली नाही, पवित्र आत्मा नाहीये तत्पर्यंत हे स्टडी होत नाही. मी लक्षात ठेवा, तुम्ही सांगतो ही दुनिया उपवास करतात. फास्टिंग दिवस, हे फास्टिंग दिवस नाहीये. दुःख सणाचे आहे, दुःख नाहीये. रोम 8 मेलेला तो उठलेला 9 पर्यंत वचन आहे. तो मरत नाही ना, मरणाची सत्ता चालवत नाही. ही सत्ता आम्ही उभी नाही करायची. तेव्हा 14 मार्ग सत्य जीवन, त्याने काय सांगितले? जा, मार्ग 16 ते 15 वचनामध्ये जे प्रभू येशूने काय काय केलेलं आहे हे पवित्र शास्त्र घ्या, वाचा आणि जगामध्ये फिरा. म्हणून गलिती करासमध्ये 4 अध्याय 10 मध्ये सांगितले, वार, महिने, सणाचे काळ ही तुम्ही पाळता, तुमच्यासाठी केलेले श्रम माझे व्यर्थ आहे. किती ईस्टर येतात ना, किती मिस्टर जातात, बरोबर ना? ईस्टरच्या पाठीमागे मिस्टर आहे. हे मोहाचे दिवस असतात. सैतान आपल्याला फसवायचे जे आहेत ते दिवस आहेत. लोक कुठे वेळ आहे? लोकांना वेळ आहे का मला सांगा? फक्त जे लोक वचनाने, शिक्षणाने, नियमाने चालतील ना, तर पुढच्या भविष्यात सुखीने राहतील आणि ते स्वर्गात बसतील. मी तुम्हाला सांगतो आजच्या काळामध्ये, कारण शेवट एकदम जवळ आलेला आहे. अचानक घटना होणार आहे. अचानक लिहून ठेवा पाहिजे. म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो, प्रभू येशू तुम्ही आमच्यावर खूप प्रेम करतात असं रोज बोला. आणि दुसरं काय बोला? प्रभू येशू आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो. तिसरी प्रार्थना असेल, हे प्रभू येशू आमच्या पाप्यावर दया कर, का तूच केलाय तुमचा आमच्यासाठी. योहान 1:29 वचनात. आणि 4, हे प्रभू येशू तुमच्या इच्छेप्रमाणे आम्हाला शिकव. ही प्रभूने मला दिलेली प्रार्थना शिकवली. मी तुम्हाला सांगतो, प्रत्येकानं परमेश्वर एक प्रार्थना शिकवतो आणि हे शिक्षण घेणं गरजेचं आहे. म्हणून मी ह्या गोष्टीकडे तुम्हाला सांगतो, आता वेळ नाहीये. जेवढा वेळ मिळतो ना, त्या मुखामध्ये फक्त देवाची स्तुती करा ना, धन्यवाद द्या. इकडे तिकडे बघू नका. जर इकडे तिकडे बघणार जर लक्षण तुमचं असेल ना, तर दुष्टाई तुमच्या जोडीला आहे. फक्त देवाकडे बघा, वर बघा, वर परमेश्वर आहे. पृथ्वीत कुठला देव नाही मिळाला. अनुवाद वाचा, बस अनुवाद मस्त दिलेले, परफेक्टली शिक्षण दिले. हे मोशीचं पुस्तक, 5 पुस्तकं त्याने. आम्हाला काय हवं आहे, काय पाहिजे ते बघा. आध्यात्मिक शिक्षण नसेल तर भविष्य शून्य आहे, आणि जर आध्यात्मिक शिक्षण आहे त्या भविष्याला निर्माण आहे. आम्ही देवाबरोबर चालत नाही. पूर्ण मनुष्य लोक जे आहेत ते शैतानाच्या सांगण्यावर चालतात, पण देवाच्या सांगण्यावर नाही. एकदा देवाने एकदा शिकवलं नाही, योहान 14:6 मार्ग सत्य जीवन, बस ते एकदा तुम्हाला ओळख झाली ना, त्याच मागे लागा.
बाकी दुसऱ्या मागे लागतील ना, तुम्ही त्या केंद्रात एक पण माणूस राहणार नाही, टिकणार नाही. कारण तो अंत जवळ आल्यानंतर देव त्याच्या जोडीला ठेवत नाही. हां, त्याला बाहेर काढतो. योहान 15:1-10 भरपूर शिकवायचं आहे, पण वेळ नाही. तर आपण छोटीच एक प्रार्थना घेऊया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, सर्व मंत्री लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक, ब्लेड लोक, प्रभूचा आशीर्वाद प्रत्येक व्यक्तीला प्रभू जाणीव करून दे. पश्चाताप काय आहे, पाप कबुली करणं काय आहे, उपवास काय आहे, आणि येशूचं दुःख सण काय आहे, हे सर्व पवित्र शास्त्राच्या शिक्षणाप्रमाणे लोकांनी शिकावं आणि त्यावर पूर्ण विश्वास ठेवून प्रभूच्या मार्गानुसार चालावं. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.